उरण ईश्वरपूरमध्ये प्रचारावरून राष्ट्रवादी विरोधात महायुती वादशी गेला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। सांगलीच्या उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर या प्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवाराचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि इतर विरोधक एकत्र येत निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे अत्यंत चुरशीने ही निवडणूक होते आहे। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात उमेदवारांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शकील सय्यद आणि गीता बेलवलकर यांच्याकडून प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रचार सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार थांबवत जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक शकील सय्यद यांनी केला आहे। वादावादी आणि धमकीनंतर ईश्वरपूरमधील महायुतीमधल्या नेत्यांनी एकत्र येत थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार खंडेराव जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आरोप फेटाळून लावत जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे आक्षेप घेतल्यावर हा प्रकार घडला। मात्र याला महायुतीकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। सदर प्रकरणी निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार दाखल केल्याचं खंडेराव जाधव यांनी स्पष्ट केले। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडलेल्या या वादाच्या प्रकारामुळे उरण ईश्वरपूरमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। आज उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या इलेक्शनच्या अनुषंगानं ईश्वरपूर शहरातील गुरुदत्त कॉलनी रस्ता क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 3 या भागामध्ये महायुतीचे उमेदवार शकील सय्यद हे त्या ठिकाणी प्रचार करत असताना आघाडीचे त्यांचे विरोधी पक्षाचे उमेदवार खंडेराव जाधव यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समर्थकांनी त्यांना प्रचारावरून त्यांच्यामध्ये वाद झाल्यावरून दोन्ही पक्षातर्फे पोलीस ठाण्याला परस्पर विरोधी तक्रारी दाखल केलेल्या आहेत। सदर तक्रारीच्या अनुषंगानं पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीस ठाणे ईश्वरपूर या ठिकाणी सुरू आहे। या अनुषंगानं ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीवरती कायद्याप्रमाणे जी काही कारवाई असून त्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि योग्य ती पुढची कारवाई करून इलेक्शनच्या अनुषंगानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये या बाबतीत पुढे देखील आम्ही योग्य ती खबरदारी घेण्याची तजवीज ठेवलेली आहे। उरण ईश्वरपूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 3चे अल्पसंख्याक समाजाचे शकील सय्यद की ज्यांनी गेली 5 वर्ष अतिशय उत्तम असं काम या शहरातल्या नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं रस्त्यावरची लढाई केली आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली। अशा एका कर्तबगार नगरसेवक प्रचार करत असताना त्या ठिकाणी त्याला दमबाजी करण्यात आली। त्याच्याकडचं प्रचाराचं साहित्य काढून घेण्यात आलं। प्रचाराचं साहित्य फक्त काढून घेऊन ते थांबले नाहीत तर त्यांनी त्याला जातीवाचक शिवीगाळ केली, त्याच्या धर्मावरनं बोललं गेलं। अशा पद्धतीचं जीवे मारण्याची धमकी, हातपाय तोडायची धमकी हे देणं हे लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशी पद्धत होत असेल आणि खरं तर आज संविधान दिन आहे। आजच्या दिवशी तरी त्याचं पावित्र्य या मंडळींना कळायला पाहिजे होतं, परंतु त्यांचे नेते हे सरदार आहेत। गुन्हेगारांची त्या ठिकाणी पाठराखण करणं हे गेल्या 36 वर्षात त्यांनी इमाने इतबारे तेच काम केलंय आणि ते पेरलेलं आज या ठिकाणी उगवलेलं आहे। कोण आहेत विरोधक तुमचे आणि कुणी धमकी दिली? शकील सय्यद साहेबांनी आज या ठिकाणी गुन्हा नोंद केलेला आहे। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर जोपर्यंत त्यांना अटक होत नाही त्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी प्रामुख्यानं ज्यांना धमकी दिलेली आहे ते सागर जाधव आणि खंडेराव जाधव या 2 व्यक्तींच्यावर त्यांनी FIR दिलेली आहे आणि ज्याला तिथून हाकलून देऊन तुझं घर जाळेल, तुला जीवन ठेवणार नाही अशा पद्धतीची धमकी देणं हे या शहराच्या संस्कृतीला अजिबात योग्य नाही असे आमच्या सगळ्यांचं मत आहे। महायुती म्हणून
आम्ही शकील सय्यदच्या पाठीमागं खंबीरपणानं आहोत. कोणत्या पक्षाचे ती लोक? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते माजी नगरसेवक आहेत. ते माजी पालकमंत्री विद्यमान आमदार यांच्या गाडीमध्ये उजव्या हाताला त्यांच्या बसलेले असतात. त्यामुळे ते कोण आहेत याचा उलगडा मागच्या 2-2.5 वर्षापूर्वी कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना झाला असेल. एका महिला अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता. मी शकील आदम सय्यद उरण ईश्वरपूर नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक 3 मधून उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं. माझ्या समोरचा उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून खंडेराव जाधव आहेत. सातत्यानं मी अर्ज भरल्यापासून मला त्यांच्या धमक्या सुरू आहेत. तो अर्ज काढून घे इथपर्यंत त्यांचं सगळं सुरू होतं. परंतु अर्ज काढून घ्यायची मुदत संपल्यानंतर मी प्रचाराला सुरुवात केली. प्रचाराला सुरुवात केल्यानंतर सातत्यानं माझ्या पाठीशी एक गुंडांची टोळी त्यांची माझ्या पाठीमागं आहे. मी ज्या ज्या घरात जाईन त्या ठिकाणी आम्ही बाहेर आले की ते आज जायचं आणि आमच्या ज्या पॉम्पलेट दिलेत आम्ही त्यांच्याकडून त्या पॉम्पलेट हिसकावून घ्यायचा असा प्रकार सुरू होता. परंतु आम्ही ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढवायची असल्यामुळं आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. आज 26 नोव्हेंबर खरं तर संविधान जे आपल्याला दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा दिवस म्हणून मी माझ्या कामाचा लेखाजोखा एक पॉम्पलेट छापलेला आहे, एक प्रसिद्धपत्रक छापलेलं आहे. हे सातत्यानं मी जे काही काम केलेलं आहे 5 वर्षामध्ये पेपरला आलेल्या बातम्या वगैरे छापून आणि आमच्या 3 उमेदवाराचा फोटो घालून त्या पॉम्पलेट मी प्रसिद्धीपत्रक मी घेऊन माझं चिन्ह सांगण्यासाठी माझ्या प्रभागामध्ये मी प्रचारासाठी राजारामनगर या भागात गेलो असताना मला त्या ठिकाणी 5-6 जणांनी येऊन अडवलं. माझ्याकडून ते सगळं पत्रकं काढून घेतली आणि मला या भागात फिरायचं नाही, तुला आम्ही अगोदरच सांगितलेलं उभा राहू नकोस म्हणून अशी धमकी देण्यात आली. मी तिथंच थांबून माझ्या पार्टीतील काही वरिष्ठांना मी फोन केला. ते सगळे वरिष्ठ माझे त्या ठिकाणी आले. आल्यानंतर त्यांचा उमेदवारही माझ्या समोरचा होता, तोही आला आणि त्याच्या सगळ्यांच्या समोर मला जातीवाचक शिवीगाळ केली. माझ्यासोबत जे 4 कार्यकर्ते होते त्यामध्ये 3 मुस्लिम माझ्यासमोर अल्पसंख्याकच होते आणि दुसरे 2 जे हरिजन समाजातले होते त्यांनाही शिवीगाळ केली. त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली, मलाही जीवे मारण्याची धमकी दिली. प्रचार करायचा नाही सगळ्यांच्या समोर, पार्टीतल्या लोकांच्या समोर सुद्धा त्यांनी सांगितलं की इथं एकही पॉम्पलेट वाटायचे नाही, थांबायचं नाही. अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मला धमकी देऊन अगदी माझा जीवे मारण्याची धमकी त्या ठिकाणी दिलेली आहे. आज संविधान सगळ्या महाराष्ट्रभर आपण देशभर साजरा केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी बिहारपेक्षाही वाईट अवस्था या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडून या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो कुठेतरी रोखला गेला पाहिजे म्हणून मी आज या ठिकाणी पार्टीच्या वतीनं निवेदन दिलेलं होतं. आता मी पोलीस तक्रारही केलेली आहे, परंतु इथं मी ते बघितलं गुन्हे सुद्धा जुजबी दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळं मी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण करतोय आणि ते उपोषण मी दुपारी 4 वाजल्यापासून सुरूच केलेलं आहे. फक्त पोलिसांच्या रिक्वेस्टमुळं इथं गुन्हा दाखल करायला तुमची सही लागेल वगैरे आणि तुमचा जो काही प्रकार घडलेला आहे तो सांगा तुम्ही. या अशा पद्धतीचं इथं बोलावून आल्यामुळं मी या ठिकाणी सही करायला आलोय. मी आता या ठिकाणून सही करून जाऊन पुन्हा आंदोलनाला सुरुवात करतोय. मी आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत माझ्या विरोधकांनी जे गुंडगिरी केलेली आहे त्यांना अटक होत नाही, त्यांच्यावर गुन्हा 307 दाखल होत नाही. कारण जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. आम्ही अल्पसंख्याक लोक आहोत, आमच्या पाठीमागं कोणी नाही. जनता हेच आमचं ईश्वर आहे, जनता हेच माझा आवाज आहे. मी एक जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला न्याय मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझा विश्वास या संविधानावर आहे, लोकशाहीवर आहे आणि मी लोकशाही पद्धतीनंच आंदोलन करून निश्चितपणानं न्याय मिळवीन एवढंच मी आपल्याला यावेळी सांगू इच्छितो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी उरण ईश्वरपूर.